धुरखेडा येथील 35 फुटी पण आज 8वा दिवस उजडला होता आणि कुठल्याही प्रकारची संवादी प्रक्रिया जी अपेक्षित होती प्रशासनाकडून ती होत नव्हती आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही त्यांच्या सोबतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाचं दालनच गाठलं आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा आमची झाली। या चर्चेमध्ये प्रामुख्याने जो प्रश्न आहे की शासनाच्या वतीने 2018 साली जी जागा ऑलरेडी अलॉट केली गेली होती तर त्या जागेच्या ऐवजी दुसऱ्या सरकारी जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येत होता, पण ती जागा रहिवासासाठी योग्य नाहीये अशा पद्धतीचा 2018चा 10व्या महिन्यातला हतनूर प्रशासनाचा एक त्या ठिकाणी रिपोर्ट होता। मग ही जागा कुणाच्या म्हणण्यावर अलॉट केली जाते आणि आमचा त्या जागेला विरोध होता। तर त्याऐवजी 2018 साली अलॉट केली गेलेली जी जागा आहे 1, 3 वगैरे ज्याचे क्रमांक आहेत तर त्या जागेसंदर्भात आम्ही आग्रही होतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पटवून सांगितलं की आज आम्ही 8 दिवसापासून इथं उपोषणाला बसले होते आणि त्यानंतर आम्ही शमीनाताईला फोन केला की ताई तुम्ही येऊन आमचे प्रॉब्लेम सॉल्व करा। ताई आल्या, ताईने जिल्हा अधिकाऱ्यांना भेटून आम्हाला न्याय मिळवून दिला आणि उपोषण सोडायचे पत्र जी मागणी होती आम्हाला ती मागणी मिळवून दिली। त्यांच्याबद्दल वंचित यांच्याकडून खूप आभार मानतो आणि ताईंना धन्यवाद करतो। प्रशासनाचे उपोषणकर्त्यांच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने देखील आभार व्यक्त करते की आपण या प्रश्नाला इतक्या सकारात्मकतेने घेतलंय आणि होपफुल आहे की आपण अतिशय तातडीने हे काम करा। जसं मी जिल्हाधिकारी महोदयांना म्हटले जसं त्यांच्या उपस्थितीमध्ये हे होत आहे तर ते इथे आहेत, बदली होत नाही तोपर्यंत आमचे 35 घरं बांधून त्याची रिबिने त्यांच्या हातून कापली जावी आणि तुम्ही त्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून असावा। धन्यवाद। नाही कुणाच्या